नमस्कार सर्वांना, आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केडी जंगम या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरामध्ये पंचतत्व कसे कार्य करते याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आपण सर्वांना माहितीच आहे की ही पृथ्वी ही पंचतत्व म्हणजे पंचमहाभूतावरती आधारित आहे व आपले शरीर म्हणजे बॉडी म्हणजे आपले शरीर देखील हे पंचतत्वाने बनलेले गेले आहे। पंचतत्व म्हणजे जल, अग्नी, वायू, आकाश व पृथ्वी ही जी पाच तत्व आहेत ह्याच्यावरती पृथ्वी ही आधारित आहे किंवा आपले शरीर हे पाच तत्वाने बनलेले आहे। त्यामुळे आपल्या घरामध्ये किंवा वास्तूमध्ये पंचतत्व हे कोणत्या दिशेला असतात याबद्दलची माहिती पाहूया। पहिले जे तत्व आहे ते म्हणजे जल तत्व। पूर्व व उत्तर या दिशेचा कोपरा म्हणजे ईशान्य दिशा। ईशान्य दिशेला आपल्या घरामध्ये जल तत्व असते, या दिशेला आपले देवघर असते वास्तुशास्त्रानुसार। त्यानंतर अग्नी, अग्नि तत्व म्हणजे आपल्या घरातील पूर्व व दक्षिण याचा कॉर्नर म्हणजे आग्नेय दिशा। आग्नेय दिशेला आपले स्वयंपाकघर म्हणजे किचन असावे, या दिशेला अग्नि तत्व असते। व त्यानंतर वायू तत्व, वायू तत्व म्हणजे वायव्य दिशा म्हणजे पश्चिम व उत्तर याचा कॉर्नर म्हणजे वायव्य दिशा। वायव्य दिशेला वायू तत्व असते। व पृथ्वी तत्व, पृथ्वी तत्व म्हणजे पश्चिम व दक्षिण याचा कॉर्नर म्हणजे नैऋत्य दिशा आहे। नैऋत्य दिशा म्हणजे स्थिरतेची म्हणजे स्टेबिलिटीची दिशा आहे, त्यामुळे नैऋत्य दिशेला ही आपल्या घरामध्ये पृथ्वी तत्व असते। व त्यानंतर शेवटचे तत्व म्हणजे आकाश तत्व। आकाश तत्व म्हणजे ब्रह्मस्थान, आपल्या घराचे जे सेंटर पॉइंट किंवा केंद्रस्थान आहे त्याला आपण ब्रह्मस्थान म्हणतो। या ब्रह्मस्थानामध्ये पंचतत्व, ह्या ब्रह्मस्थानामध्ये आकाश तत्व असते। वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरामध्ये असे पंचतत्व असते। व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार, धन्यवाद।